नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण मंत्र, स्तोत्र, उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, एकाच मंत्राने लोकांचं आयुष्य बदलतं? मंत्र खरंच काम करतात का, की आपण फक्त स्वतःला समजवतोय? आज मी तुम्हाला मंत्रांचा चमत्कार नाही, तर मंत्र का आणि कसे काम करतात या मागचं रहस्य सांगणार आहे. मंत्र म्हणजे जादू नाही, हे मी आधीच सांगते. पण तरी सुद्धा मंत्राने लोकांचं आयुष्य बदलतं का? कारण मंत्र देवाला नाही तर माणसाला बदलतात. हे कसं होतं, चला जाणून घेऊया. आपल्या आयुष्यात असा एक क्षण नक्की येतो जेव्हा माणूस थकतो, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या देखील. असं असूनही मन शांत नसतं. काम आहे, घर आहे, लोक आहेत, पण तरीही आत मनामध्ये कुठेतरी पोकळी निर्माण झालेली असते. कधी अपयश पाठ सोडत नाही, तर कधी भीती झोप येऊ देत नाही, तर कधी असं वाटतं की कितीही प्रयत्न केला तरी नशीब माझ्या बाजूने नाही. आणि अशा वेळी कोणीतरी आपल्याला सांगते, मंत्र जप कर, देवाकडे मन लाव, सगळं हळूहळू ठीक होईल. पण मनात एक असा प्रश्न उभा राहतो, खरंच एवढे साधे शब्द, थोडासा जप याने आयुष्य बदलू शकतं का? देव खरंच आपलं ऐकतो का, की आपण फक्त स्वतःला समजावतोय? आज आपण या प्रश्नाचं उत्तर भावनेने नाही तर समजून घेऊन शांतपणे शोधणार आहोत. मंत्र म्हणजे नेमकं काय? मंत्र म्हणजे जादूचा मंत्र नाही. मंत्र म्हणजे एखादी गुप्त किल्ली नाही, जी फिरवली की लगेच सगळं बदलतं. मंत्र म्हणजे मन आणि शरीरावर हळूहळू काम करणारी एक प्रक्रिया. जेव्हा आपण मंत्र उच्चारतो तेव्हा फक्त शब्द बाहेर पडत नाही, त्या क्षणी आपला श्वास बदलतो, आपल्या छातीत कंपन तयार होतात आणि आपल्या मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारचे तरंग निर्माण होतात. उदाहरणार्थ, ओम हा शब्द घ्या. ओम या शब्दाचा उच्चार करताना सुरुवातीला श्वास आत घेतला जातो, नंतर आवाज छातीतून मानेकडे आणि डोक्याकडे हळूहळू जातो. या एका उच्चारात श्वास, आवाज आणि मन तीनही गोष्टी एकाच लयीत येतात. यामुळे हृदयाची धडधड हळू होते, रक्तदाब संतुलित होतो आणि मेंदू शांत होऊ लागतो. आज आधुनिक आणि विज्ञान सुद्धा मान्य करतं की अशा प्रकारचा उच्चार ताण कमी करतो, नसा शांत करतो आणि शरीराला रिलॅक्स करतो. म्हणजेच मंत्राचा पहिला परिणाम थेट शरीरावर होतो. पण मंत्र फक्त शरीरावरच नाहीत, मनावरही खूप खोल परिणाम करतात. आपलं मन कसं असतं हे जरा विचार करा. आपलं मन क्वचित वर्तमानात असतं, कधी भूतकाळात अडकलेलं असतं, तेव्हा असं केलं असतं तर बरं झालं असतं. कधी भविष्याची चिंता करत असतं, उद्या काय होईल, नोकरी राहील का, मुलांचं काय होईल. आणि या सततच्या विचारांमुळे मन थकून जातं. म्हणूनच आपण अनेकदा चुकीचे निर्णय घेतो, भावनेच्या भरात चुका करतो आणि नंतर म्हणतो नशीब खराब आहे. पण जेव्हा आपण मंत्र जप करतो तेव्हा मन हळूहळू एका शब्दावर स्थिर होतं. त्यावेळी नकारात्मक विचार कमी होतात, मन शांत होतं आणि विचार स्पष्ट होऊ लागतात. आणि जेव्हा विचार स्पष्ट होतात तेव्हा माणूस घाईघाईने निर्णय घेत नाही, रागाच्या भरात बोलत नाही आणि प्रत्येक कृती थोडा विचार करून करतो. हळूहळू चुका कमी होतात, निर्णय सुधारतात आणि आत्मविश्वास वाढतो. इथूनच आयुष्याची दिशा हळूहळू बदलायला लागते. लोक बाहेरून पाहतात आणि म्हणतात मंत्रामुळे नशीब बदललं, पण खरं पाहिलं तर नशीब बदललेलं नसतं, माणूस बदललेला असतो. आता आपण येतो सगळ्यात खोल आणि महत्वाच्या भागाकडे, म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, श्रद्धा म्हणजे आपल्या मेंदूने स्वीकारलेला एक ठाम विश्वास. विज्ञानात याला म्हणतात प्लेसबो इफेक्ट. याचा अर्थ असा की जर एखाद्या माणसाला मनापासून वाटत असेल हे मला बरे करेल, तर मेंदूही तशी प्रतिक्रिया द्यायला लागतो. डॉक्टरांनी दिलेली साधी साखरेची गोळी कधी कधी औषधासारखी काम करते, फक्त कारण रुग्णाचा विश्वास. मंत्राबाबतही हेच घडतं. जेव्हा माणूस मनापासून मानतो की हा मंत्र मला बळ देईल, तेव्हा मनातील भीती कमी होते, आशा निर्माण होते आणि माणूस जास्त प्रयत्न करायला लागतो. आणि जेव्हा प्रयत्न वाढतात तेव्हा परिस्थिती बदलायला लागते. लोक म्हणतात देवाने चमत्कार केला, पण खरं म्हणजे मंत्राने माणसाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवला.
आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे श्वास. आपण सहसा श्वासाकडे लक्ष देत नाही, पण श्वासाची गती आपल्या मनस्थितीशी थेट जोडलेली असते. जेव्हा आपण घाबरतो, श्वास वेगाने चालतो. जेव्हा आपण शांत असतो, श्वास हळू चालतो. बहुतेक मंत्र हळू आणि लयबद्ध श्वासासोबत म्हटले जातात. यामुळे शरीरात जास्त ऑक्सिजन जातो, नसा शांत होतात, हृदयावरचा ताण कमी होतो आणि मेंदू रिलॅक्स होतो. म्हणजेच मंत्र म्हणजे ध्यान आणि श्वसनाची एक सुंदर प्रतिक्रिया. आता शेवटी आपण पाहूया मंत्राचा सर्वात मोठा परिणाम. जो माणूस रोज मंत्र जप करतो, तो रोज थोडा वेळ स्वतःसोबत घालवतो, तो रोज मन शांत करतो, तो रोज स्वतःकडे लक्ष देतो, हळूहळू त्याचा राग कमी होतो, त्याची घाई कमी होते, त्याची सहनशक्ती वाढते आणि त्यांची वागणूक बदलते. आणि जेव्हा विचार बदलतात, वागणूक बदलते, निर्णय बदलतात, तेव्हा नाती बदलतात, काम सुधारतं आणि आयुष्याची दिशा बदलते. म्हणून लक्षात ठेवा, मंत्र म्हणजे जादू नाही, मंत्र म्हणजे देवाला बदलण्याचं साधन नाही, मंत्र म्हणजे स्वतःला बदलण्याचं साधन आहे. आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हाच नशीब बदलतं, परिस्थिती बदलते आणि आयुष्य खऱ्या अर्थाने बदलायला लागते. जर हा व्हिडिओ तुमचं मन थोडं जरी शांत करून गेला असेल, तुमचे विचार थोडे जरी बदलले असतील, तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच पुढे पाठवा. आणि अशाच अर्थपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.